पुस्तकाचं नाव सोन्याच्या दुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव हिरवाई. पुढे चालू. एका ऑक्टोबरच्या रात्री आम्ही दोघं समुद्र किनाऱ्यावर चालत चालत बरंच दूरवर गेलो होतो. उकाडा होता. हवा जरा कुंदच होती. एकाएकी विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट होऊन गारांचाही तडतडाट झाला. वाळूवर गारांचा खच जमला आणि मग धोधो पाऊस सुरू झाला. अगदी कोकणात पडतो तसा मुसळधार पाऊस. तोपर्यंत गरम असलेली हवा थंडगार झाली. त्यातच आभाळ पेटून उठलं. किनाऱ्याचा तो भाग त्या काळामध्ये उपेक्षित होता. झाडं तर नव्हतीच. एकीकडे समुद्र, दुसरीकडे वाळवंट, माथ्यावर 360 अंश व्यापून पसरलेलं मोकळं आभाळ. हा सगळा पसारा भरून तांडव सुरू झालं. वेगवेगळ्या अस्त्र आणि ढगांचं युद्ध चालावं तसे विजेचे अक्राळ विक्राळ लोळ आभाळातून समुद्रात, जमिनीवर तुटून पडले. विजांना खेचून घ्यायला आसमंतामध्ये सर्वात उंच शिखर एकच होतं आणि ते म्हणजे यांचं डोकं. ते ठिकाणावर तर ठेवायलाच हवं होतं आणि त्यासाठी इतके कष्ट पडले की त्या प्रलयातून चालत चालत आम्ही ठिकाणाला कसे पोचलो हे आता आम्हाला आठवतही नाही. पण तो अग्निकल्लोळ या जन्मात विसरणं अशक्य. त्यानंतर त्या किनाऱ्यावरून अधेमध्ये समुद्रात 25-30 फूट आत घुसणारे अरुंद बांध घालून ठेवलेले दिसले. ते कशासाठी असावेत? वॉटर स्पोर्ट्ससाठी का वगैरे विचार आम्ही केला. पण काही काळाने नजर त्या बांधांना सरावली आणि अशीच 1-2 वर्ष गेली. येणाऱ्या प्रत्येक भरतीने त्या बांधाच्या बाजूला भरती घातली गेली आणि आमच्या डोळ्या देखत आणि तरीही न कळत तो किनारा विस्तारत गेला. त्याचा आकारच बदलला. तो पुरेसा रुंद झाल्यानंतर त्यात अजून थोडी भर घातली गेली आणि मग त्या उपेक्षित किनाऱ्याचा पक्का बांधून प्रोमनाड केला. काठावर बरीच नवी झाडं लावली. देखणं लँडस्केपिंग करून तोही रम्य हिरवा केला. त्या बापड्या वाळवंटी किनाऱ्याला हिरवाईची कधी सवयच नव्हती आणि त्यामुळे जेव्हा केव्हा वाळूचं वादळ होतं तेव्हा तो आपल्या हिरव्या डोक्यामध्ये वाळू घालून आपला गुस्सा जाहीर करतो ते वेगळं. आता त्या किनाऱ्याजवळ हजारो नवी घरं बांधली जात आहेत. इसवी सन 2024 पर्यंत जुबैल 2चा प्रकल्प पुरा झाला की हा किनारा आणखी सुंदर दिसेल हे नक्की. पण आम्ही अनुभवलेलं निसर्गाचं सर्वव्यापी विश्वरूप मात्र पुन्हा दिसणं अशक्य. या जुबैल गावात दूरदूरच्या गावातून वेगवेगळ्या कबिल्यातून कामासाठी आलेली सौदी कुटुंब एकटी पडली. या एकटेपणाचा त्यांना एक अनपेक्षित फायदाच झाला. नवऱ्याला बायकोच्या आधाराची किंमत कळायला लागली. त्यांच्यात भावनिक जवळीक निर्माण झाली. आता जुबैलच्या समुद्र किनाऱ्यावर आई बाप आणि त्यांची 2 छोटी मुलं हातात हात घालून रमत गमत चालताना दिसतात. कुठे आई मुलाला मजेत इंग्रजी पुस्तक वाचून दाखवते. एखादा बाप आपल्या 5-6 वर्षाच्या मुलीला निव्वळ लाडानी कडेवर घेऊन पूजगोष्टी करतो. गेल्या पिढीतली त्या वयाची मुलगी कडेवरच्या धाकट्या भावंडांना सांभाळत असे. त्याच्याहून लहान तान्हं हे आईच्या पदरात आणि पुढलं उदरात असे. कुटुंब नियोजन तर नियमबाह्यच होतं. आता जुबैल मधल्या बायकांच्या ज्ञानार्जनाला आणि अर्थार्जनाला आडकाठी नसते. एखादी मोठी परीक्षा पदरात पडून घ्यायची असली तर तोवर मूल होऊ न देण्याची खबरदारी सुद्धा त्या बिनबोभाट घेतात. सर्रास नोकरी करतात. अर्थात ही नोकरी बहुधा शिक्षिका, डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटलमध्ये कारकून अशीच असते. त्या नोकरीचा त्यांच्या नवऱ्यांना अभिमान वाटतो. या बायकांना घरी मान मिळतो. घरी एखादी नोकराणी असते तरीही एखाद्या दिवशी बायको जेवण करायचा कंटाळा करू शकते. मग सगळं कुटुंब मजेत बाहेर जेवायला जातं. तिथे फुटबॉल अतिशय लोकप्रिय आहे. समुद्र किनाऱ्यावर सुद्धा जागोजाग फुटबॉलचे ग्राउंड्स आणि गोल्स आहेत. मोठाले उंचाडे दिवे त्यांच्यावर प्रकाशाचा पूर सांडतात. देशाची टीम फुटबॉलचा कुठलाही कप जिंकून आली की रस्त्यांवर गाड्यांची जत्रा भरते. ट्रॅफिकचा न वाहणारा घट्ट मुरंबा म्हणजे जॅम होतो. आधीच फाटून चिंध्या झालेले नियम विजयाच्या वावटळीमध्ये कुठल्या कुठे भरकटतात. त्या विजयाच्या उन्मादाच्या लाथेनी इथल्या जमातींचे भेदाभेद सुद्धा दूर भिरकावले जातात. मुलं सतत बॉलला किंवा कशालाही वेगवेगळ्या पवित्र्यामध्ये लाथा मारत असतात. इतकंच कशाला
पोटातलं बाळ जरा जास्त हालचाल करायला लागलं की ती गरोदर बाई मोठ्या कौतुकाने म्हणते, "मला पुरा लातूल लातूल." म्हणजे बॉल खेळतोय अगदी सतत. कित्येकदा बुरखाधारी शाळकरी किशोरींना मर्यादेचं भानच राहत नाही. त्या आपल्या भावांबरोबर खेळामध्ये सामील होतात. फुटबॉलच्या पवित्र स्पर्शाने या गावात त्यांचा खेळ पावन होऊन जातो. आक्षेपार्ह राहतच नाही. खदराच्या मुतव्यानी नक्कीच त्यांच्या पायावर छड्या मारल्या असत्या. तरीही जुबैल म्हणजे दुबई नव्हे. जुबैलच्या सौदीची लाडकी बायको घराबाहेर पडताना पूर्ण अबाया घालते. पुरुषाशी बोलताना तिचा आवाज चढत नाही. परपुरुष कितीही ओळखीचा असला तरी ती त्याला सलाम अलेकुम सुद्धा म्हणत नाही. तोही तिला ओळख दाखवत नाही. तिची ती अपेक्षाही नसते. हॉस्पिटलमध्ये बायकांची वेटिंग रूम वेगळी असते. बायका पुरुष एका खोलीत बसत नाहीत. हॉटेलमध्ये गेल्यावर टेबलाभोवती पडदे लावल्यानंतरच बाई तोंडामध्ये घास घालू शकते. तिथली परदेशी डॉक्टरीण सुद्धा गाडी चालवत नाही. शिक्षणाचं महत्व मात्र जुबैलमधल्या सगळ्यांनाच पटलेलं आहे. सरकारने आदर्श धोरण आखून नागरिकांसाठी जागोजाग उत्तम शाळा कॉलेज बांधली आहेत. तिथे 100% हजेरी लागते. कॉलेजात शिकवण्यासाठी देशोदेशीचे नामांकित प्राध्यापक भरपूर बिदागी देऊन तिथे आयात केले जातात. जगात कुठेही नव्या तंत्राचा शोध लागला की ते शिकायला सरकार आपल्या खर्चाने सौदी तज्ञांना तिथे पाठवते. आणि एरवीही ज्ञानार्जनासाठी परदेशी जायला भरपूर प्रोत्साहन दिलं जातं. खदरातले बहुतेक बाप अरबी पुस्तक सुद्धा उलट धरून नवलाईने न्याहाळत बसत असत. आयांना कागदावर छापलेल्या चित्रांचीच गंमत वाटते. मुलांनी एखादंच वाक्य र ट प करीत वाचलं तरी त्या अभिमानाने शेजारणीला कौतुक सांगत असत. याउलट जुबैलचे बहुतेक सौदी सुशिक्षित आहेत. शिक्षणासाठी परदेशी राहून आलेले आहेत. रोजच्या वागण्यामध्ये सुद्धा त्यामुळे त्यांचं वेगळेपण उठून दिसतं. अशा माणसांच्या घरी एकच सुविद्य पत्नी, फार तर 3-4 मुलं असा सुखी संसार बघायला मिळतो. वडील घरी आल्यानंतर मुलांचा अभ्यास घेऊ शकतात आणि घेतात पण. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या की त्यांच्या सुशिक्षित आयांना टेन्शन येतं, चक्क स्ट्रेस होतो कधी कधी. खोबर युनिव्हर्सिटीतून डॉक्टरकीचं शिक्षण घेणारे काही विद्यार्थी आमच्या हॉस्पिटलमध्ये शिकायला येतात. महम्मद त्यातलाच एक बड्या बापाचा लेक. त्याचे वडील जुबैल नगरीच्या शिल्पकारांपैकी एक होते आणि त्यामुळे तो जुबैलमध्येच लहानाचा मोठा झालेला होता. ते कळल्यावर मी म्हटलं, या शहरामध्ये लहान मूल म्हणून वाढणं किती छान आहे ना. दत्तुरा, माझ्या लहानपणी जुबैल असं नव्हतं. आम्ही पोर्टा केबिन मध्ये राहत होतो. आधुनिक तंबूच तो. कसल्याही सुखसोयी नव्हत्या. वीज पाणी कधी असे कधी नसे. उकाडा थंडी सगळंच कडक असायचं. त्याच्या आठवणीतून असह्य ते बालपण आज सूर लागला. सुपर मार्केट होती का रे तेव्हा, की आमच्या खदरासारखे बकालेच? मी आपला माझा जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. तुमचं खदरा हे कुवैत इराक वाटेवरचं मोठ्या रस्त्याला लागून असलेलं गाव होतं. अहो, तिथे बकाले तरी होते. इथे सुरुवातीला तर रोजचा शिदा बाहेरून येत होता. हजारो माणसं होती. सगळी गावात नवखी आणि परकी. पीठ, तांदूळ, तेल सगळ्यांना पुरेल एवढं कधीच येत नसे. चकत्या केलेला पाव आणि लोणी इतकंच मिळे आणि ते सुद्धा खूप महाग होतं. आणि म्हणून आई प्रत्येकाला ठरलेला वाटा देत असे. आणखी मागायची आमची हिंमतच नव्हती. मासे मिळत होते, पण त्या दिवशी जे काही पागून मिळाले असतील तेच आणि तेवढेच. आणि त्यांच्यावरही शेकडो उड्या असायच्या. आणि शाळेचं काय? तुम्ही खेळायला कुठे जात होतात? मी त्याच्या बालपणात घुसलेच. ओ, शाळा जी काही जुन्या गावातल्या मुलांची होती तीच. पण बाबा आम्हाला घरीच गणित, विज्ञान, इंग्रजी शिकवत होते. खेळायला कुठे जाणार दत्तुरा? बाहेर सगळीकडे बांधकामाचे खड्डे आणि ढिगारे. नाना देशांची परकी माणसं होती. आईला तर कुणाचाच भरोसा वाटत नसे. घरातल्या घरात आम्ही एकमेकांशीच खेळत बसायचो. त्या खडतर दिवसातून तगलेलं ते महम्मद नावाचं रोपटं चांगलंच चिवट होतं. सकाळी 7:30 वाजता मी वॉर्डात राऊंडला पोचते न पोचते तो हा मुलगा तिथे हजर होई. महम्मद काही एकटाच नव्हता. 7:30 वाजता आम्ही राऊंडला पोचलेलो असलो की शंका निरसनासाठी प्रश्नांची यादी करून
हे रत्नासारखे विद्यार्थी तयार असत. त्यामुळे आम्हालाही सतत उजळणी, सतत नवीन वाचन करावं लागायचं आणि मग ते मोकळेपणाने पावती देत. हे हॉस्पिटल म्हणजे आमचा लाख मोलाचा ठेवा आहे. किती शिकतोय आम्ही इथे. मग अरब बोर्डाची मोठी परीक्षा दिल्यावर इथेच येणार का कन्सल्टंट म्हणून? तुम्हाला काय सरळ डिरेक्टर म्हणून येता येईल, मी आशीर्वादाच्या सुरात म्हटलं. पण तो आशीर्वाद कुणालाही रुचला नाही. दत्तुरा, अरब बोर्डाचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं की या लहान जागी कशाला यायचं आम्ही? आम्हाला रियाद, जिद्द्याच्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स मधल्या वरच्या पोस्ट मिळतील. मला न दुखवायची शिकस्त करत अत्यंत नम्र स्वरामध्ये नापसंती दाखवली गेली. हा सौदी माणसांचा स्वभाव धर्म आहे. त्यांना सतत मोठी, सगळ्यात वरची जागाच हवी असते. दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं, त्याचा हुकूम मांडणं त्यांना असह्य होतं. ती सगळी चांगल्या घरची मुलं होती. ती आमच्याशी नम्रपणानेच वागत होती. पेशंटांशी बोलताना त्यांच्या वागण्यामध्ये सुसंस्कृत संयम होता. तरी सुद्धा त्यात सौदी, असौदी, सुन्नी, शिया हे भेदाभेद आम्हाला जाणवत असत. आणि एरवी तर काय, आम्हा तिराहितांच्याही जिव्हारी चोंबावं अशा पद्धतीने शियांना तुच्छ लेखलं जात असे. सुधारलेल्या सौदींच्याही आत मूळचा बेदू हा दडलेला असतोच. तो उठसूट डोकं वर काढीत असतो. किनाऱ्यावर पिकनिकसाठी बसायचं झालं तर ते वालुकापुत्र रस्त्याच्या मध्यावर फरशीवर तरी बसतात, नाहीतर हिरवळीपासून जितकं दूर जाता येईल तितकं जातात आणि खडीच्या किंवा वाळूच्या पट्ट्यांच्या मधोमध बसतात. बसताना एखादी भिंत आधाराला मिळाली तर उत्तम, आणि नाही तर 3-4 काठ्या वाळूत रोवून त्याच्या आधाराने कापडी निवारा उभारतात आणि तो 2 किंवा 3 बाजूंचा उघडा वागडा आडोसा त्यांचं कशापासून संरक्षण करतो ते मात्र आम्हाला कळत नाही. त्या आडोशाची दिशा सुद्धा तर्काचा अर्क वापरून ठरवलेली असते. म्हणजे सुंदर प्रसन्न संध्याकाळी झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्याची संगत आणि आभाळातल्या नारिंगी गुलाबी ढगांची रंगत अनुभवायला सागर तीरी वाळूत बसताना अगदी समुद्राचीच बाजू आड पडद्याने बंद करण्यातला पुरुषार्थ किंवा नार्यर्थ काय कोणते आम्हाला काही कळत नाही. वळचणीच्या भिंतीला जशी पाखरं बिलगतात तशीच ही बायका काय आणि पुरुष काय सगळीच माणसं त्या भिंतीला किंवा कापडी कनातीला लिंपल्यागत चिपकून बसतात. मग उन्हाळ्यामध्ये ती भिंत कडकडीत तापलेली असली तरी त्यांची काही हरकत नसते. तिथल्या निसर्गामध्ये एकंदरीतच हिरवळ कमी असल्यामुळे ती संस्कृतीत सुद्धा नाही. वाळूत तंबू उभारून गालीच्या अंथरून वाऱ्या वादळात त्या तंबूच्या कनाती आड लपून लिंपून बसणं ही त्या समाजाची गेल्या कित्येक शतकांची हाडात मुरलेली सवय आहे. आणि म्हणूनच रंग उधळणाऱ्या सूर्यास्ताला पडद्याआड दडवून हरिततृणाच्या मखमालीच्या गालीच्या पासून दूर रेताड जमिनीवर कापडाच्या ढाली मागे त्यांना निवांतपणा लाभतो. त्या कनातीचा त्यांच्या मनाला आधार असतो. तो उमर खय्याम तसा इथून जवळचा फक्त आखातापल्याकडचा, आणि त्यामुळे त्या तिथे मरुतली संगत आडोशाची, सुरई गहव्याची अन वाटी खजुराची, गर्दी भवत आली अवगुंठित ललनांची. अशा ताटात ते नरपुंगव निद्रिस्त बुद्धासारखे उशाखाली तळहात घेऊन तासनतास पहुडलेले असतात. जुबैल गावातल्या श्रीमंत लोकांनी बाकीच्या आखाती देशात सुद्धा आपली व्यावसायिक पावलं रोवलेली आहेत. ते जेव्हा भारतात येतात तेव्हा टाटा, बिर्ला, अंबानी सारख्यांच्या पंक्तीला जेवतात. सुट्टीसाठी स्वित्झर्लंडला जातात. त्यांची मुलं सुद्धा अमेरिकेतल्या नावाजलेल्या युनिव्हर्सिट्यांमध्ये शिकतात. या माणसांना सौंदर्य दृष्टी आहे. त्यांची घरं अगदी सिनेमात दाखवतात तशी सुंदर राजवाड्यांसारखी असतात. ती चोखंदळपणे सजवलेली असतात. या लोकांना देशाची संपत्ती जपायची बुद्धी आणि कुवत सुद्धा आहे. त्यांच्याशी बोलताना सतत नवी माहिती मिळत जाते. त्यांच्या सुविद्य बायका घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत मोकळेपणाने करतात आणि अस्खलित इंग्रजीमध्ये बोलतात. पण तरीही त्यांच्या अंतर्यामी असणाऱ्या या बेदूची मानसिक गरज त्यांना भागवावीच लागते. मग ते त्या राजवाड्याच्या अंगणातल्या बागेभोवती उंच भिंतीची तटबंदी बांधतात.
त्या तटालगत एक कापडी तंबू उभारतात. सुखसोयीने भरलेला प्रशस्त दिवाणखाना ओस टाकून त्या लहानशा फुटक्या पण एअर कंडिशन तंबूत मित्रमंडळींची बैठक जमवतात. रात्रीपर्यंत गप्पा मारतात, गहवा पितात, हुक्का ओढतात, पण तिथेच बसतात. लहर लागली तर कॉफी कुटतात आणि घोटतात सुद्धा. काही जण परदेशातून आणलेल्या कल्पना त्या खास सौदी दरबारावर लावतात आणि मग त्या मळकट खाकी रंगाच्या कापडी तंबूच्या डोक्यावर पाश्चात्य घरकुलावर असतं तसं लाल भडक विटांच्या धुराड्याचं शिंग फुटतं. सौदी पुरुषांनी अमेरिकन गोरी बायको केली तरी त्याला ती जन्मभर त्याच्या अर्ध्या वचनात आणि बुरख्यातच राहायला हवी असते. अमेरिकेतल्या सगळ्या अत्याधुनिक सुखसोयी त्याला वाळवंटाच्या मध्यावर आणि तंबूतच हव्या असतात. प्रत्येक गोष्टीचं असं सौदीकरण केलं की मगच तो सुखेनैवत जगतो. हम करे सो कायदा हा सौदी मानसिकतेचा स्थायी भाव या देशाच्या प्रगतीला रोधत राहील. तिथल्या अर्धशिक्षित पगारदार जनतेत हा दुर्गुण अधिकच प्रकर्षाने दिसतो. बेदूंची मनमानी मोकळ्या वाळवंटात सहज खपून जात होती. तिथे कसली मोडतोड होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण मोठ्या शहरांना बेशिस्तपणाचा अधिक त्रास होतो. त्यातून जुबैल तर वाळवंटामध्ये कष्टाने उभारलेलं हिरवं शिल्प आहे. निगुतीने परिपूर्ण घडवलेली कलाकृती आहे. कुणीही मायेने जपावी अशी, पण तिथेही बेगुमान वागण्याने नासधूस होतेच. बेक्टेल कंपनीनी वसाहतीतल्या घराघरामागे छान झाडी जोपासली होती. पुढच्या बाजूला गाडी रस्ता होता. पण जुबैली सौदीने घरामागच्या जंगलातूनच मोठा राखायचा ध्यास घेतला. त्या पायी त्यांनी त्यांच्या परसातल्या गर्द वनराजींचा भांग पाडला. पाय वाट्या, पांदी, चाकातळी तुडवल्या आणि दाट राईतून खास गाड्यांसाठी म्हणून एक धूळवाट पळवली. हळूहळू हिरवाईचं वय झालं. हा भांग फाकत फाटत गेला आणि आता तर फक्त कानशिलांवरची झाडांच्या एकेरी ओळीची हिरवी मेहरब गतवैभवाच्या आठवणींनी झुरत गैवरत कशीबशी उभी आहे. या हिरवाईची एखादी रांग वस्तीजवळ असेल तर घराजवळच्या मोठ्या झाडांची मुळं ही सांडपाण्याच्या पाईप्समध्ये घुसून ते चोंदून टाकतात. असा एक नळ तुंबला की त्या गल्लीतल्या सगळ्या मोठ्या झाडांचं शिरकाण करायचा तिथला शिरस्ता आहे आणि त्यामुळे त्या वस्तीजवळच्या झाडांची वस्ती केव्हाही उठवली जाऊ शकते. पुन्हा वाटलं तर पूर्ण वाढलेले वृक्ष ट्रकमधून आणून एका रात्रीत वनराजी उभीही करता येते. पैशांनी साधणारी जादू, दुसरं काय. सांगितलेलं न ऐकणं, नियम धुडकावून लावणं हे सौदींचे खास स्वभाव विशेष. दुकानातल्या बगीच्यातल्या वस्तू ही आपल्या सरकारची मालमत्ता आहे हे शिकल्या सवरलेल्यांनाही उमगत नाही. तो माल त्या दुकानातल्या परदेशी विक्रेत्यांचा आणि बागेतल्या बांगलादेशी नोकरांचाच असेल असं ती माणसं धरून चालतात. आणि विक्रेते आणि नोकर काय आपले गुलामच आहेत. तेव्हा त्यांच्या मालकीची वस्तू ही आपल्याच मालकीची आहे हा हिशोब ओघानेच आला. आणि म्हणून तर दुकानामधल्या ट्रॉली सरळ आपल्या घरी घेऊन जाताना किंवा बगीच्यातल्या चालायच्या वाटेवरून भली थोरली गाडी चालवून ती वाट उद्ध्वस्त करताना त्यांच्या सद्विवेक बुद्धीला कसलीही टोचणी लागत नाही. चालण्याच्या वाटेवरचे नखरेल दिवे फोडून निव्वळ गंमत म्हणून रोज नव्या काचाच रस्त्यावर विखुरल्या जातात. देशामध्ये तेलाची सुवर्ण नदी वाहते, त्यामुळे वरचेवर सफाई दुरुस्ती करणं परवडतं. ती करायला काय गरीब देशातले कामगार उत्सुकच असतात. मग कशाला हवी खंत. तेव्हा आता इथल्या शहरामधली मुलं जगभरातले आधुनिक आणि महागडे खेळ खेळतात. मुद्दाम गोठवून सारवून गुळगुळीत केलेल्या कृत्रिम बर्फाच्या रिंगणात भर उन्हाळ्यामध्ये स्केटिंग करतात. गोळाफेकीच्या बोलिंग ॲलीज भक्कम गल्ला गोळा करीत असतात. चारी चाकाने ओढणाऱ्या उड्या टपाच्या शर्यतीच्या छोट्या गाड्या वाहत्या रस्त्यांवर बेफाम धावतात. गाडी वेगात असताना मजा म्हणून कर्कच्च ब्रेक दाबला जातो. ते गोंधळलेलं वाहन गोल गोल गिरक्या घेतं आणि मग घर्षणाने टायर जळले तर मग गंमत वाढते. रस्त्यावर ट्रॅफिक कमी असतो म्हणून फारसा अनर्थ होत नाही. आताशा तर मोठाल्या रुंद रबरी धावांच्या उघड्या बसक्या
खेळ गाड्यांचं पेवच फुटलाय. एक माणूस बसू शकेल अशा या भक्कम गाड्या रस्ता गच्च पकडून हवी तशी वळण घेत न उलटता भरधाव जाऊ शकतात. 10 ते 19 वर्ष वयाची मुलं संध्याकाळी प्रोमनाडवर या गाड्या भन्नाट हाकतात. इथवर ठीक आहे, पण 1.5-2 वर्षाच्या 4 मुलांना त्यात बसवून एखादी 6-7 वर्षाची मुलगी जेव्हा अशी गाडी वेगाने उडवत नेते आणि घराघर वळवते, तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकतो. 8-9 वर्षांची मुलं जीएमसी सरबस सारख्या प्रचंड गाड्या भर रस्त्यातून वेगाने पळवतात. क्वचित ताबा सुटून त्या फुटपाथवर चढतात. एका दुसऱ्या पादचाऱ्याचा जीवही जातो. कधी कधी फार मोठाही अपघात होतो, पण त्या मुलाला काही शिक्षा होत नाही. येत्या जात्या गाड्यांची काळजी घेणाऱ्या सेन्सर्सवाल्या बुद्धिमान रस्त्यावरचाही लाल सिग्नल मनोवृत्तीनेच कलर ब्लाइंड असलेला सौदीना दिसतच नाही. जिथे असे सेन्सर्स नसतात तिथे तर ट्रॅफिक जॅम झाला की त्यांची मोठी थोरली वाहनं बेधडक रस्ता सोडून बाजूच्या वाळू मातीच्या उंचवट्यावर चढतात. सगळ्या खाच कळ्यातून पळत पुढे जातात आणि बाकीच्या नियम पाळत असलेल्या खोळंबलेल्या पामरांच्या रांगेच्या आघाडीला जाऊन धडकतात. रस्त्यावर गाडी चालवताना हवं ते दुकान दिसलं की गाडी अगदी रस्त्याच्या मध्यावर सुद्धा वेडी वाकडी कशीही उभी टाकते. मग दुकानात जाऊन आरामात खरेदी होते. गाडी उभी तिथेच. जीवाचा धोका टाळणारे सीट बेल्ट लावा, वाहतुकीच्या दिशेनेच गाडी हाका, अतिवेग टाळा म्हणून सांगणारे कायदे देखील जेमतेमच पाळले जातात. बारक्यासारख्या नियमांची आडकाठी न जुमाडणं हा तर सौदींचा वंशसिद्ध हक्क आहे. हीच मनमानी आता सौदी पायलट विमान चालवतानाही करायला बघतात. आजूबाजूच्या विमानांचे पायलट सुज्ञपणे स्वतःची वाट वाकडी करून कित्येक जीव वाचवतात. समुद्र किनाऱ्यावरच्या हिरवळींना, बागांना नियमित पाणी मिळावं म्हणून अधूनमधून एकाएकी फुतकारणाऱ्या कारंज्यांचे पाणसर्प आहेत. प्रार्थनेपूर्वी हातपाय धुवायला वेगळे नळ, वेगळ्या मोऱ्या दिलेल्या आहेत. पण समुद्रावर फिरायला येणारी माणसं या हिरवाईच्या जीवनदात्या रबरी सापांची मानगूट धरून त्यांना खसकन खेचून उचकटतात, भर रस्त्यात पाय धुतात आणि मग ते साप तसेच रस्त्यावर सोडून निघून जातात. असं करताना त्यांना त्यांची सद्विवेक बुद्धी जराही दंश सुद्धा करत नाही. रस्त्यावर पाणी साचत राहतं, तो उखडला जातो. तहानेने व्याकुळलेली हिरवाई कोळपून होत्याची नव्हती होते. शिक्षणाने अपरिहार्य जागतिक ठोकरा खाल्ल्यामुळे ही वृत्ती कधी ना कधी सुधारेल सुद्धा. तोपर्यंत जुबैलचं सौंदर्य अबाधित राखायला जगभरातले गरजू मजूर तत्पर आहेत. जुबैल विलक्षण देखणं आहे, अत्यंत मोठं आहे आणि ते अधिक देखणं अधिक मोठं होत राहणार आहे. निदान पुढचं एक तपभर तरी नक्कीच. त्याच्या जडणघडणीशी अप्रत्यक्षपणे का होईना आम्ही जोडले गेलो. तिथल्या जुन्या जाणत्यांच्या, नव्या किमयागारांच्या नजरेमधून तिच्या बालपणातही डोकावलो. कामाच्या निमित्ताने आयुष्याचा काही काळ तिथे राहिलो आणि आता कुठेही गेलो तरी तिथल्या आठवणींचा खजिना मात्र आमच्याबरोबर नेहमीच राहील. प्रकरण समाप्त.